कथेच्या माध्यमातून त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे। याच्यानंतर भागवताची जी निर्मिती आहे, भागवत हा ग्रंथ आपल्यापर्यंत कसा आला, तो कोणी निर्माण केला, कसा निर्माण केला, याची कथा या ठिकाणी येते। नारद महर्षी एक वेळेला तिन्ही त्रिभुवनामध्ये भ्रमण करत असताना महर्षी वेदव्यासांचा तो आश्रम आहे शम्याप्रास नावाचा, या आश्रमावर बद्रिक आश्रमावर आलेले आहेत आणि तिथं आल्याच्या नंतर व्यास महर्षींना भेटतायत। त्यांनी पाहिलं एका खडकावर व्यास महर्षी बसलेले आहेत, निर्विण्ण अशा प्रकारचा चेहरा आहे, चेहऱ्यावर एक प्रकारची उदासी आहे। नारदांनी विचारलं, म्हणे महाराज तुमच्या चेहऱ्यावर उदासी, तुम्ही काय सामान्य आहेत का? तुमचा अधिकार फार मोठा आहे, कारण वेदाचे 4 भाग करणारे तुम्ही आहेत, 6 शास्त्र 18 पुराणांना तुम्ही निर्माण केलेले आहे, म्हणून तुमचा अधिकार फार मोठा आहे। वर्णन करतायत, नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे फुल्लारविंदायत पत्र नेत्र येन त्वया भारत तैल पूर्ण प्रज्वालितो ज्ञानमय प्रदीपः। नमोस्तुते व्यास विशाल बुद्धे, हे व्यासजी तुमची बुद्धी विशाल आहे आणि तुमच्या चेहऱ्यावर अशा प्रकारची उदासी शोभा देत नाही महाराज। व्यासांनी सांगितलं, म्हणे नारदा मी वेदाचे 4 भाग केले, 6 शास्त्र मी निर्माण केली, वेदांत सारखा प्रगल्भ अशा प्रकारचा ब्रह्मसूत्र सारखा ग्रंथ निर्माण केला, पण हे सगळं निर्माण करूनही माझ्या मनाला शांती मात्र अजून प्राप्त झाली नाही। जे पाहिजे ते समाधान अजूनपर्यंत मला प्राप्त झालेलं नाही। मी वेदांताचं चिंतन केलं, नाही म्हटलं तरी वेदांत थोडासा वृक्षच विषय आहे, आणि म्हणून माझ्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होईल असं एखादं साधन असेल तर सांगा। नारदांनी सांगितलं, म्हणे महाराज त्याच्याकरता एक साधन आहे, कोणतं? सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावी सज्जन वृंदे मनोभावे आधी वंदावी जेने करुणी मूर्ती अंतरी ठसावी श्रीहरीची ऐसी कीर्तन मर्यादा हे संतांच्या घरची। सगुण चरित्रे परम पवित्रे सादर वर्णावे, भगवंताच्या सगुण चरित्राचा उच्चार करा, नक्की तुमच्या अंतःकरणाला समाधान प्राप्त होईल। कारण हा माझा अनुभव आहे। नारद महर्षी सांगतात, मी लहान असताना एका गावामध्ये चातुर्मासाकरता काही ब्राह्मण मंडळी आलेली होती आणि म्हणून त्या ब्राह्मणांच्या सेवेमध्ये माझ्या आईची नियुक्ती करण्यात आली। आई बरोबर मीही जात होतो। लहान असतानाच मी कथा कीर्तन श्रवण केलं आणि कथा कीर्तन श्रवण केल्याच्या नंतर माझ्या अंतःकरणामध्ये संस्कार उमटले गेले, मला भगवंताच्या कथेविषयी आवड निर्माण झाली आणि एवढी आवड निर्माण झाली की मला भगवंताच्या कथेशिवाय क्षणभरही करमेना असं झालं। चातुर्मास झाला, 4 महिने संपले आणि ते संत मंडळी साधू महात्मे ज्या वेळेला जायला निघाले, मी त्यांना विनंती केली की दादा मलाही तुमच्यासोबत घेऊन चला। तेव्हा त्या साधूने सांगितलं, म्हणे बाळा जोपर्यंत तुझी आई आहे तोपर्यंत तुला आमच्यासोबत येता येणार नाही, कारण तुला वडील नाहीत आणि आईची जबाबदारी तुझ्यावर आहे, म्हणून तुझ्या आईची परवानगी जर असेल तर आम्ही तुला घेऊन जातो। आईला बोलवण्यात आलं आणि नारदांच्या आईने सांगितलं त्या साधूंना, म्हणे साधू महात्मे हे लहान पोरगे याला एक कळत नाही, पण तुम्हाला तर कळतं म्हणे। मी विधवा आहे, माझ्या म्हातारपणीची काठी माझा आधार हा मुलगा आहे आणि याला जर तुम्ही आता घेऊन गेलात तर मी काय करू? नाविलाज झाला, नारद महर्षींना राहावं लागलं आईच्या सोबत आणि साधू महात्मे निघून गेले महाराज। पण नारद महर्षींना थोडंच करमणार आहे, त्यांना एक एक दिवस युगासारखा, एक एक क्षण युगासारखा प्रतीत व्हायला लागलेला आहे। एक दिवस गाईचं दूध काढण्याकरता गेलेली त्याची आई, संध्याकाळची वेळ आहे आणि मंद अंधकार पडलेला आहे, त्या मंद अंधकारामध्ये तिला दिसलं नाही, तिचा पाय एका सर्पावर पडला, विषारी सर्पावर, आणि त्या सर्पाने दंश केला आणि नारदांची आई त्या ठिकाणी गतप्राण होऊन पडलेली आहे, तोंडातून फेस वगैरे यायला लागलेला आहे। नारदांनी पाहिलं महाराज, नारदांच्या दोन्ही डोळ्यांना अश्रूंच्या धारा आहेत, पण गंमत ऐका, पाणी दोन्ही डोळ्यामध्ये आहे पण एका डोळ्यामध्ये गरम अश्रू आहेत आणि एका डोळ्यामध्ये शीतल थंड अश्रू आहेत। असं का? याचं कारण आहे, माणसाला ज्या वेळेला दुःख होतं ना तर दुःखाच्या वेळेला येणारे अश्रू हे गरम असतात महाराज, उष्ण असतात, आणि ज्या वेळेला सुख होतं, आनंद होतो, त्या आनंदाच्या वेळेला येणारे जे अश्रू आहेत ते मात्र थंड अश्रू असतात। तुम्ही कधी पहा एखाद्या वेळेला प्रयत्न करून, एखाद्या वेळेला जास्त हसलं ना येतात ना अश्रू, जास्त हसल्यानंतर सुद्धा डोळ्यामध्ये पाणी येतं, पण ते जे पाणी असतं ना ते थंडगार असतं, आणि रडत असताना जे अश्रू येतात ना ते अश्रू मात्र उष्ण असतात।
म्हणून एका डोळ्यातून उष्ण अश्रू आहेत आणि एका डोळ्यातून गरम अश्रू आहेत, याचं कारण आहे. पण एका बाजूने त्याला दुःख झालं की आई गेलेली आहे, पण एका बाजूला आनंद झाला की माझ्या परमार्थातला अडथळा दूर झाला होता, आता मला परमार्थ करायला मी मोकळा झालो. नारदांनी क्रियाकर्म होईपर्यंत त्या ठिकाणी थांबले. नारदजी सांगतात हे सगळं व्यास महर्षींना की महाराज मी तिथून निघालो, जंगलाच्या दिशेने गेलो आणि साधूचा शोध घेतला, पण ते साधू मला थोडे सापडणार होते. जंगलामध्ये भटकत असताना मी थकलो. एका उंच अशा दगडावर मी बसलेलो आहे आणि बसून पद्मासन घातलेलं आहे. भगवंताचं ध्यान मी करू लागलो आणि आहा हा भगवंताचं सुंदर गोंडस अशा प्रकारचं रूप माझ्या डोळ्यासमोर आलं. डोळे बंद आहेत, अंतःकरणामध्ये भगवंताची मूर्ती प्रतिष्ठापत झाली. मला ती डोळ्यांनी आतल्या आत दिसू लागली, पण भगवंतांनी लीला केली आणि एका क्षणामध्ये ते रूप नष्ट झालं. मी व्याकुळ होऊन ज्या वेळेला डोळे उघडले ना, त्यावेळेला मला समोर काही दिसलं नाही आणि त्याच वेळेला आकाशवाणी झाली की हे नारदा, चिंता करू नका, मी तुम्हाला एक थोडीशी झलक माझी दाखवलेली आहे. तुमची वृत्ती अंतःकरणाची एवढी भक्तिमय झालेली आहे की त्या भक्तिमय अंतःकरणाच्या वृत्तीच्या माध्यमातून हा जन्म तुमचा ज्या वेळेला संपेल ना, पुढच्या वेळेला ब्रह्मदेवाच्या माध्यमातून ब्रह्मदेवाच्या शरीरातून पुढच्या कल्पाच्या वेळेला तुम्ही जन्माला याल, तुमचा अवतार होईल आणि तुमचं संपूर्ण जीवन हे भगवत भक्तीमध्ये तुमचं व्यतीत होणार आहे. आशीर्वाद मिळाला आणि नारद महर्षी सांगतायत आज मी जो तुमच्या समोर उभा आहे नारद रूपाने, ही सगुण भक्तीचं महात्म्य, म्हणून तुम्ही सगुण भक्ताचं चिंतन करा, वर्णन करा. नारदजी तिथून निघून गेलेले आहेत आणि व्यास महर्षींनी भागवत कथा लिहिण्याकरता प्रारंभ केला. भागवत कथा सांगतायत आणि गणपती बाप्पाने ते भागवत लिहायला सुरुवात केली. एक एक श्लोक व्यास महर्षी सांगत आहेत आणि त्याचं लिखाण गणेशजी करत आहेत. गणपती बाप्पाने सांगितलं म्हणे महाराज मी भागवताचं लिखाण करेन, पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही अखंड भागवत कथा सांगितली पाहिजे, मी अखंड लिहित राहणार. ज्या वेळेला तुमचं सांगणं बंद होईल त्यावेळेला माझी लेखणी बंद होईल, ग्रंथ तिथंच थांबवावा लागेल. व्यास महर्षीने सांगितलं ठीक आहे देवा, काय हरकत नाही, पण माझी एक अट आहे म्हणे, ज्या वेळेला मी एखादा श्लोक तुम्हाला सांगेन त्यावेळेला त्या श्लोकाचा अर्थ तुम्ही अगोदर जाणून घ्यायचा आणि अर्थ जर लक्षात आला तरच तो श्लोक लिहायचा, नाही तर लिहायचा नाही. मग गणपती बाप्पा लिहायला बसलेले आहेत महाराज. आता गणपती बाप्पाला अर्थ काय लागणं अवघड आहे का? पण काही श्लोक व्यासाने असे भागवतामध्ये टाकलेले आहेत की गणपती बाप्पाला डोकं खाजवावं लागले, याचा काय अर्थ असेल. सुंदर अशा प्रकारचं भागवताचं लिखाण चालू आहे. व्यास महर्षी विचार करतात की कुठून भागवत लिहावं, कुठून कथेला सुरुवात करावी. भगवंताची कथा लिहायची आहे, मग भगवंताच्या कथेला सुरुवात करत असताना भक्तांच्या कथेपासून सुरुवात करावी, म्हणून पांडवांच्या चरित्रापासून भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या चरित्राला वर्णन सुरुवात करतात. कारण अखंड दुःखामध्ये अखंड वनवासामध्ये असणारे पांडव, परंतु सतत भगवंताचं चिंतन त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, परित्या देवासी आठवीती, परित्या देवासी आठवीती. पहाते पांडव बोला अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी, पहाते पांडव अखंड वनवासी. पहाते पांडव अखंड वनवासी परित्या देवासी आठवीती. अखंड भगवंताचं चिंतन आहे. श्रीकृष्ण जय कृष्ण, श्रीकृष्ण जय कृष्ण. झोपेमध्ये असताना सुद्धा अर्जुनासारख्या भक्ताचं चिंतन भगवंताच्या नामाचं चालू आहे. महाराज पांडवांच्या चरित्रापासून भगवत कथेला प्रारंभ करतात. प्रसंग सुंदर आहे. हस्तिनापूरचं युद्ध झालं. काही प्रेत अजूनही त्या रणांगणावर कुरुक्षेत्रावर पडलेले, तर त्या प्रेतांच्या ढिगाऱ्यामध्ये एका ठिकाणी हा दुर्योधन जो आहे तो दुर्योधन पडला. भीमाची गदा त्याच्या मांडीवर बसलेली आहे, मांडी फुटलेली आहे आणि रक्ताच्या थारोड्यामध्ये हा दुर्योधन त्या ठिकाणी कुरुक्षेत्रावर पडलेला आहे. जंगलातून
मांस खाण्याकरता काही गिध नावाचे पक्षी त्या ठिकाणी येत आहेत, कोल्हे कुत्री येत आहेत. दुर्योधनाला चाहूल ज्या वेळेला लागते, एखादा कोल्हा किंवा कुत्रा आलेला आहे, गिध आलेला आहे, तर त्याला हाकलण्याकरता तो हात वारी करत आहे, त्यांना हाकलून लावत आहे. दुर्योधनाची अशी भयंकर अवस्था आहे. बराच वेळ तो त्या रणांगणावर युद्धभूमीवर पडू नये, मृत्यू येत नाही. देवाला विनंती करते की देवा लवकरात लवकर मला घेऊन जा. तो रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेला आहे, अत्यंत वेदना होतात, भयंकर अशा प्रकारची अवस्था आहे, पण प्राणज्योत मात्र मालवत नाही. संध्याकाळच्या वेळेला दुर्योधन पडून आहे, गंभीर अशा प्रकारच्या पावलांचा आवाज यायला लागलेला आहे. कोण आहे काही दिसत नाही, परंतु कोणीतरी आकृती समोर चालवत आलेली आहे. जवळजवळ आल्याच्या नंतर त्याने ओळखलं, अरे हा तर द्रोणाचार्यांचा पुत्र आहे अश्वत्थामा. अश्वत्थामा जवळ आला, खाली बसले, गुडघे त्याने खाली टेकवले, दुर्योधनाचं दर्शन घेतलं आणि दुर्योधनाला तो म्हणतो, महाराज काय ही अवस्था आहे आपली, एकेकाळचा हस्तिनापूरचं युवराज पद तुमच्याकडे होता ना, आज ही तुमची अवस्था आहे. रक्तबंबाळ अशा प्रकारच्या अवस्थेमध्ये तुम्ही या ठिकाणी पडलेले आहात. माझं जर त्या वेळेला ऐकलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती. दुर्योधनाने सांगितलं, बाबा अशी कोणती गोष्ट तुझी ऐकायला पाहिजे होती. त्याने सांगितलं, तिच्या वेळेला मीटिंग चाललेली होती तुमची युद्धाची, त्या मीटिंगमध्ये सेनापती कोणाला बनवायचा हा विचार ज्या वेळेला चालला, माझंही नाव सुचवलं होतं त्याच्यामध्ये, पण माझ्याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही त्यावेळेला. आणि सेनापती केलं कोणाला, वयोवृद्ध असणाऱ्या भीष्माचार्यांना तुम्ही कौरव सेनेचं सेनापती केलं. ते सेनापती पद जर माझ्याकडे दिलं असतं तर आज तुमच्यावर ही वेळ आली नसती, मी त्याच वेळेला सगळ्या पांडवांना मारून टाकलं असतं. दुर्योधन हसला. दुर्योधनाने मनोमन विचार केला की काय हा मूर्खासारखा बोलायला लागला. म्हणे पितामह भीष्माचार्य कुठं आणि हा कुठं, कहा राजा भोज और कहा गंगू तेली, हा दर्या में खसखस आहे. म्हणे भीष्माचार्यांचा पराक्रम कुठं आणि हा काय बोलायला. बरं ठीक आहे चला, त्याने सांगितलं काय हरकत नाही, आता तरी कुठं वेळ गेली म्हणे, अजून युद्धाला विराम थोडाच मिळालाय, जा म्हणे आता तुला सेनापती घोषित करतो म्हणे. आणि सेनापती घोषित केलं गेलं महाराज. आता येतो म्हणे आणि तळपती तलवार हातामध्ये घेतलेली आहे, पांडवांच्या शिबिकेकडे निघाला. जाको राखे साईया मार सके न कोय, बाल न बाका कर सके जो जग बेरी होय. ज्याचा कैवार भगवंताने केला त्यांना कोण मारू शकणार आहे. भगवान परमात्म्याने त्या दिवशी एक लीला केली होती. पांडव ज्या वेळेला शिबिकेमध्ये झोपण्याकरता चालले त्यावेळेला भगवंताने सांगितलं, म्हणे दादा आपल्याला फिरायला जायचंय. युधिष्ठिराने सांगितलं, म्हणे देवा ही काय फिरायला जायची वेळ थोडीच आहे, आम्ही युद्ध करून दिवसभराचं युद्ध करून थकलेलो आहे, हे फिरायला थोडंच जाता येईल आपल्याला. भगवंताने सांगितलं, मी सांगतो तसंच करा, चला माझ्यासोबत. गेले महाराज सगळे पांडव. आणि आज पांडवांच्या जागी पांडवांची पोरं झोपलेली आहेत. या अश्वत्थामेनं मस्तक ओढवली. ती पांडव समजून पांडवांच्या मुलांची मस्तक उडवली गेली. ही पाचही मस्तकं त्याने हातामध्ये घेतली. धावत धावत दुर्योधनाकडे गेलेला आहे. दुर्योधनाच्या समोर ती मस्तकं टाकली आणि तो बोलायला लागला, पहा दुर्योधना, ही 5 पांडवांची मस्तकं. दुर्योधनाने सांगितलं, मला बाकीच्यांशी घेणं देणं नाही, ती भीमाचं मस्तक कुठे ते आण म्हणे पटकन इकडे. भीमाचं म्हणून भीमाच्या पोराचं मस्तक ज्यावेळेला देण्यात आलं समोर, डाव्या हाताने दुर्योधनाने ते मस्तक दाबलं महाराज, तर रक्ताच्या चिळकांड्या उडल्या आणि त्या मस्तकाचा चुरा झाला. ओक्साबोक्षी दुर्योधन रडायला लागला, महामूर्खा हे काय केलंच म्हणे तू, हे पांडव नाहीत, ज्याचं मस्तक मी आता दाबलेलं आहे हे मस्तक भीमाचं नाहीये, हे भीमाच्या पोराचं मस्तक आहे. कारण ज्या वेळेला भीम आणि मी कुरुक्षेत्रावर युद्ध करत होतो ना, 10,000 हत्तींचं बळ असणारी माझी गदा ज्या वेळेला मी भीमाच्या मस्तकावर मारत होतो, डोक्यावर मारत होतो, त्यावेळेला आयरणीवर घन मारल्यानंतर तो जसा उसळून बाजूला पडावा तशी माझी गदा बाजूला उसळून पडत होती. म्हणे मी डाव्या हाताने दाबल्यानंतर त्याचा तुराडा झाला, हे भीमाच्या पोराचं मस्तक आहे, आमचा घात केलाच म्हणे तो. त्या दुःखाच्या आवेगामध्ये दुर्योधनाने आपले प्राण सोडलेले आहेत. महाभारताच्या एका पर्वाचा अंत झाला मला दुर्योधनाच्या माध्यमातून. दुर्योधन संपला आणि युद्धाला विराम लागलेला आहे. सगळेच्या सगळे ते युद्धामध्ये गेले, सगळे कौरव नष्ट झालेले आहेत. पांडवांना हस्तिनापूरची राजगादी प्राप्त झाली आणि माता कुंतीच्या समोर येऊन भगवंताने सांगितलं, आत्या आता मला जाऊ द्या म्हणे, आतापर्यंत तुमच्यावर दुःख होतं, संकट होती, मी त्या संकटामध्ये तुम्हाला येईन केल्या प्रकारे सहकार्य केलं, परंतु आता मात्र पुढेही बहुत करणे आहे, मला पुढेही बरंचसं कार्य आहे, मला आता जाऊ दे म्हणे. द्वारकेमध्ये लोक माझी वाट पाहत आहेत, माझ्याकरता द्वारका नगरी निर्माण केली गेलेली आहे, मला तिकडे जायचं आहे. कुंती मातेच्या डोळ्यामध्ये अश्रू आले आणि कुंती मातेला सांगितलं, हे परमात्मा, आजपर्यंत मी तुम्हाला कधी काय मागितलं नाही, आमच्यावर एवढी दुःख आली,
पण मी म्हणून तुझ्याकडे काही मागितलं नाही देवा. कुंती मातेच्या जीवनामध्ये एक दिवस असा नाही की तू सुखाचा आलाय महाराज. आतापर्यंतच्या आयुष्यामध्ये एकही दिवस सुखाचा आलेला नाही. पण कुंती मातेने भगवंताच्या समोर पदर पसरला आणि कुंती माता भगवंताला विनंती करते, विपदच संतुन शाश्वत तत्र तत्र जगद्गुरु. हे परमात्मन, मला तुम्हाला एक मागायचंय. तुम्ही जर माझ्यावर प्रसन्न आहेत ना तर मला एक द्या. म्हणजे काय, या जगातलं जेवढं काही दुःख असेल तेवढं सगळंच्या सगळं दुःख माझ्या एकटीच्या पदरामध्ये टाका. भगवंताच्या डोळ्यामध्ये अश्रू आले. भगवंताने सांगितलं, मैया आजपर्यंत एवढं दुःख भोगलं तर तुमचं पोट भरलं नाही म्हणे दुःखाने, अजूनही दुःख मागता. कुंती माता जन्माला आले तेव्हापासून ती दुःख भोगत आहे महाराज. जन्म झाला आणि तिचं नाव आहे पृथा, परंतु कुंती भोज राजानं दत्तक घेतलं आणि तिचं नाव कुंती पडलं गेलं. सावत्राईच्यामुळं याच्यामुळं सर्व आयुष्य हे दुःखामध्ये व्यतीत होत आहे. आणि तरी कुंती माता भगवंताला दुःख मागत आहे. महाराज, भगवंताला कुंती मातेनं दुःख मागितलं खरं, पण त्या दुःखामध्ये अंतर्भाव मात्र सुखाचा आहे. संत महात्मे फार गोड वर्णन करतात. मांगा है मैंने शाम से वरदान कही, तेरी कृपा बनी रहे जब तक है जिंदगी. मांगा है मैंने शाम से वरदान कही, मांगा है मैंने शाम से वरदान कही. हे परमात्मन, तेरी कृपा बनी रहे, फक्त तुझी कृपा असावी. आणि ती कृपा आमच्यावर राहण्याकरता तुझं इथं राहणं आवश्यक आहे. म्हणून परमात्मन जाऊ नका, माझ्याकरता काही दिवस या ठिकाणी थांबा. युधिष्ठिराने तेच मागितलं, देवा माझ्याकरता काही दिवस थांबा. भीम, अर्जुन, नकुल, सहदेव सगळ्यांनी मागून घेतलं, देवा आमच्याकरता काही दिवस या ठिकाणी थांबा. भगवान परमात्मा थांबले महाराज. पण देवाचं थांबण्याचं कारण जे, हे कारण वेगळं आहे. भगवंत का थांबले त्याचं कारण आहे. कारण कुरुक्षेत्र पितामह भीष्माचार्यजी भगवंताची वाट पाहतात, मृत्यूची वाट पाहत आहेत, इच्छा मरण आहे. भगवंत जे थांबले ना ते त्यांच्याकरता थांबले महाराज. कोणाच्या करता? भीष्माचार्याकरता. कारण भीष्माचार्यांनी भगवान परमात्म्याला वरदान मागून घेतलेलं आहे. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. पीतांबरी कसी हो, छवि मन में ये बसी हो, होठों पे कुछ हंसी हो, जब प्राण तन से निकले. इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले. ही विनंती भगवंताला केलेली, त्याच्यामुळे भगवान परमात्मा थांबलेले. भगवान परमात्मा पांडवांना घेऊन भीष्माचार्यांच्या जवळ जात आहेत आणि भीष्माचार्यांच्या माध्यमातून दिव्य अशा प्रकारचं ज्ञान त्या ठिकाणी पांडवांनी प्राप्त करून घेतलेलं आहे. आणि ते ज्ञान प्राप्त करून घेतल्याच्या नंतर अंतकाळाच्या वेळेला, अंत समयाच्या वेळेला भगवान परमात्म्याला भीष्माचार्यांनी विनंती केली, म्हणे परमात्मन इकडं माझ्या समोर थांबा. म्हणे भीष्माचार्यांच्या पायाजवळ भगवान परमात्मा उभे राहिलेले आहेत. एकटक भीष्माचार्य भगवंताकडे पाहत आहेत आणि पाहिल्यानंतर भगवंताला विनंती केली भीष्माचार्यांनी, म्हणे देवा एक मागायचं म्हणे तुमच्याकडे, मागू? भगवंताने सांगितलं, हो म्हणे मागा. इतिमती रूपकल्पिता वितृष्णा. हे परमात्मन, माझी एक इच्छा आहे, लक्ष देऊन ऐका. माझी एक कन्या आहे म्हणे, त्या कन्येचा विवाह करायचा आहे, तिचा विवाह अजून राहिलेला आहे. भगवंताला आश्चर्य वाटलं. सगळे पांडव होते बाजूला, त्यांना आश्चर्य वाटलं, म्हणजे ह्यांची कन्या? हे तर नैष्टिक ब्रह्मचारी आहेत आणि भीष्माचार्यांना कन्या कुठून आली? त्यावेळेला भीष्माचार्यांनी सांगितलं, माझी कन्या म्हणजे काही देहवान कन्या नाही. मग इति मतिरूप कल्पिता वितृष्णा. मती म्हणजे बुद्धी, माझी बुद्धिरूपी कन्या आहे. कधीची त्या हातामध्ये वरमाला घेऊन तयार आहे, तिच्याकरता योग्य वर ती शोधत आहे. आजपर्यंत तिला योग्य वर सापडला नाही, पण भगवंत आज तुम्ही सापडलेला आहात. त्या माझ्या बुद्धिरूपी कन्येला तुमच्या गळ्यामध्ये माळ टाकायची. आणि मग भगवंताने आशीर्वचन दिलं आणि त्याच वेळेला भीष्माचार्यांच्या अंतःकरणातून, हृदयातून दिव्य अशा प्रकारची एक ज्योत निर्माण झालेली आहे. आणि ती ज्योत भगवान परमात्म्याच्या शरीरामध्ये, अंतःकरण हृदयामध्ये ही त्या ठिकाणी विलीन होऊन गेलेली आहे.
भीष्माचार्यांचा उद्धार झाला. महाभारताचं एक दुसरं पर्व या ठिकाणी नष्ट झालेलं आहे, त्याची संगता झालेली आहे भीष्माचार्यांच्या रूपाने. गोपाल कृष्ण भगवान की जय, वृंदावन बिहारी लाल की जय, श्रीमद् भागवत महापुराण की जय, श्री शुकदेव जी महाराज की जय. बोलो जय जय श्री राधे, जय जय श्री राधे, जय जय श्री राधे श्याम.